हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग 1 या सब्जेक्टमधील लेसन नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इलस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर आहे 4.20 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। ब्रेमन लिमिटेड Barley issued 50,000 equity shares of ₹10 each fully called up and paid up respectively। म्हणजे 50,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत, एक शेअर्स 10 रुपयाचा आहे, कॉल्ड अप अँड पेड अप म्हणजे तेवढा आपल्याला वसूल झालेलं भाग भांडवल आहे आपल्याकडे 50,000 शेअर्सचं। तर 50,000 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत, एक शेअर्स 10 रुपयाचा आहे। The company has earned sizable amount of net profit during the last 5 years which were as follows। 5 वर्षाचा त्यांनी आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे। प्रॉफिट आहे 2015 ला प्रॉफिट झालेला आहे 55,000 म्हणजे हे अमाउंट दिलेली आहे। 16 ला 17 ला 18 ला 20 ला एवढा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे आणि पुढे सांगितले हा नेट प्रॉफिट दिलाय आपल्याला 5 वर्षाचा। त्याच्यानंतर सांगितले ऑफ द प्रॉफिट सो अर्न 20% वॉज ट्रान्सफर टू जर्नल रिझर्व्ह। आपण काय करतो, जो प्रॉफिट होतो सगळ्याच्या सगळा खर्च करत नाही, त्यातली काहीतरी अमाउंट आपण जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर करतो। तर त्यांनी सांगितलंय म्हणजे जर्नल रिझर्व्ह म्हणजे काय तर सुरक्षित निधी म्हणतो त्याला। म्हणजे आपल्यावर जर काही संकट आलं तर त्या संकटाला फेस करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी अमाउंट असणं गरजेचं असतं, म्हणून आपण काय करतो साठवून ठेवतो पैसे, प्रॉफिट मधले काही अमाउंट साठवून ठेवतो संकट काळात उपयोगी पडावी म्हणून, त्याला आपण जर्नल रिझर्व्ह म्हणतो। जो तुमचा हा नेट प्रॉफिट आहे त्या नेट प्रॉफिटचा ॲव्हरेज काढायचा आणि ॲव्हरेज काढून त्यातली 20% अमाउंट तुम्ही रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायची आहे। आणि द प्रपोर्शन बीइंग considered responsible in the manufacturing industry in which the company is engaged and which a fair investment return may be taken at 10%। म्हणजे रिटर्न जे रिटर्न आहे इन्व्हेस्टमेंट वर जे रिटर्न मिळणार आहे त्याला आपण म्हणतो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स। आपल्याला रिटर्न मिळणार आहेत म्हणजे व्याजाचा दर आहे, आपल्या इन्व्हेस्टमेंटवर 10% आपल्याला व्याज मिळणार आहे। You are required to compute the value of company's equity shares in the yield based method under dividend base and profit base separately। आपल्याला yield based मेथड आज सांगितलेली आहे। पहिल्यांदा आपल्याला yield बेस नुसार डिव्हिडंड बेस आणि प्रॉफिट बेस अशा दोन मेथड फॉलो करायचे आहेत। तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असतं कोणत्या मेथडनी तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करायचा आहे। याच्यामध्ये 3 मेथड आहेत, 3 मधले आज आपल्याला yield बेस मेथड करायची आहे। मग त्याच्यामध्ये बघा इथे लिहून ठेवते कोणती मेथड आहे ती। yield बेस yield बेसिस मेथड, yield बेसिस मेथडने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे। मग ह्याच्यामध्ये याच्या अगोदरचे क्वेश्चन नेट ॲसेट मेथडचे होते। 3 पहिले क्वेश्चन नेट ॲसेट मेथड किंवा त्याला इन्सिंट्रिक व्हॅल्यू मेथड पण म्हणतात। अजून त्याची नावं आहेत, मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते त्या ॲसेटला कोणकोणत्या मेथड्स असतात। 3 मेथड आहेत, त्यातली सेकंड नंबरची मेथड आहे yield बेस मेथड। ह्याच्यामध्ये पण 2 मेथड आहेत, एक आहे डिव्हिडंड बेसिस मेथड आणि प्रॉफिट बेसिस मेथड। तर मग दोन्ही पण आज मी तुम्हाला शिकवणार आहे, याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे। सर्वात प्रथम आपल्याला काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये की तुम्हाला 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे आणि त्या 5 वर्षाच्या प्रॉफिटच्या ॲव्हरेज काढायचा आहे आणि त्या ॲव्हरेज मधली 20% अमाउंट आपल्याला जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर करायची आहे आणि म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपल्याला किती प्रॉफिट झाला। सर्वात प्रथम आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया। ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट। ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू total profit divided by number of years।
टोटल प्रॉफिट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. ह्या प्रॉफिटची टोटल करायची आहे. नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 1 2 3 4 5 डिवाइड बाय 5. टोटल प्रॉफिट आहे 55,390 प्लस 820 प्लस 60,140 प्लस 61,280 प्लस 65,370. बघा नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 1 2 3 4 5 डिवाइड बाय 5 इयर्स. ह्याची टोटल करायची आहे प्रॉफिटची. प्रॉफिटची टोटल किती येते बघा? 3 लाख येते. तुम्ही कॅल्क्युलेट करा म्हणजे वेळ वाचल. 3 लाख हे प्लस हे प्लस हे प्लस हे प्लस हे आणि 3 लाख डिवाइड बाय 5 इयर्स. 5 इयर्स आले 60,000 हा तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेट करा डिवाइड बाय 5. 60,000 आला प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट रुपीज 60,000 ऍव्हरेज प्रॉफिट. आता त्यांनी असं सांगितलंय ह्यातली 20% अमाऊंट तुम्ही जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर करा. ह्याच्यामधली 20% अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे सरासरी तुम्हाला 60,000 रुपीज प्रॉफिट झाला. त्याच्यामधली 20% अमाऊंट आपल्याला जर्नल रिझर्व्हला ट्रान्सफर करायची आहे. म्हणून त्याच्यासाठी त्याला नाव येतं मेंटेनेबल प्रॉफिट. म्हणजे आपल्याकडे किती कॅल्क्युलेशन ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेन किती प्रॉफिट करणार आहे आपण ते फाइंड करायचं आहे. मग काय करावं लागेल? ऍव्हरेज प्रॉफिट लेस 20% ट्रान्सफर टू जर्नल रिझर्व्ह. ऍव्हरेज प्रॉफिट लेस 20% ट्रान्सफर टू जर्नल रिझर्व्ह. ट्रान्सफर टू जर्नल रिझर्व्ह. मग बघा बरं इथं नेट ऍव्हरेज प्रॉफिट किती आहे? 60,000 इंटू 20%. 20% म्हणजे जर्नल रिझर्व्ह आपल्याला मिळेल. जर्नल रिझर्व्ह इज इक्वल टू बघा बरं ह्या झिरोला हे झिरो गेले किती येते? कॅल्क्युलेट आन्सर फाइंड करा. जर्नल रिझर्व्ह येतोय तुमचा 12,000. काय करा हे 100 ने ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे 12,000 ची हा जर्नल रिझर्व्ह आहे. रुपीज 12,000 हा तुमचा जर्नल रिझर्व्ह आहे. आपण काय करणार आहे? नेट प्रॉफिट मधली ही अमाऊंट सुरक्षित निधी म्हणून साईडला काढून ठेवणार आहे. म्हणजे तुमचा नेट प्रॉफिट आहे किंवा ऍव्हरेज प्रॉफिट कमी होईल कारण नेट प्रॉफिट जाणार. प्रॉफिट मधून रिझर्व्हला अमाऊंट आपण ट्रान्सफर करणार आहे. म्हणून इथं काय करायचं आहे? जो ऍव्हरेज प्रॉफिट लेस 20% जर्नल रिझर्व्ह म्हणजे इथं कसं येईल बघा? ऍव्हरेज प्रॉफिट लेस जर्नल रिझर्व्ह. जर्नल रिझर्व्ह म्हणजे तुमच्याकडे येईल तो प्रॉफिट येईल मेंटेनेबल प्रॉफिट. मेंटेनेबल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस जर्नल रिझर्व्ह. ऍव्हरेज प्रॉफिट आहे 60,000 मायनस जर्नल रिझर्व्ह आहे 12,000. अमाऊंट येते मेंटेनेबल प्रॉफिट ची ₹48,000. हा काय झाला? मेंटेनेबल प्रॉफिट.
मेंटेनेबल प्रॉफिटची अमाऊंट मिळाली 48,000. 48,000. जनरल रिझर्व 12,000. ॲव्हरेज प्रॉफिट 60,000. ॲव्हरेज प्रॉफिट मधून जनरल रिझर्व मायनस केला तर एवढा प्रॉफिट तुमच्याजवळ तुम्हाला झालेला आहे. मग आता ह्या प्रॉफिट वरून आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिडंड द्यायचा असतो. आपण नेहमी डिव्हिडंड कशावर देतो तर प्रॉफिट वर देतो. म्हणजे तुम्हाला जो प्रॉफिट होतो त्याच्यातून तुम्ही डिव्हिडंड देणार आहे. मग रेट ऑफ डिव्हिडंड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला मी इथे शिकवते. 2-3 नंबर. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड कसा काढायचा तर रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय इक्विटी शेअर कॅपिटल इंटू 100. रेट ऑफ डिव्हिडंड इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट divided by equity share capital into 100. हा फॉर्म्युला आहे. इथं पेड अप कॅपिटल घ्यायचं असतं म्हणून इथं मी लिहिते पेड अप कॅपिटल. पेड अप म्हणजे पेड अप कॅपिटल वसूल झालेलं भांडवल म्हणजे विकून जेवढे पैसे आपल्याला मिळाले ते कॅपिटल, त्याला आपण म्हणतो पेड अप कॅपिटल. मिळालेले पैसे, ऍक्च्युअली मिळालेलं कॅपिटल किती आहे तर इक्विटी शेअर कॅपिटल बघायचं आहे आपल्याला किती मिळालंय. क्वेश्चन मध्ये सांगितलंय बघा 50,000 कॅपिटल नंबर ऑफ शेअर्स होते बघा. 50,000 नंबर ऑफ शेअर्स होते. नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेशन दाखवते. नंबर ऑफ शेअर्स 50,000. एक शेअर 10 रुपयाचा होता. इच शेअर म्हणजे बघा ह्याला इंटू करा. हे नंबर ऑफ शेअर्स होते. एका शेअर होल्डराकडून 10 रुपये घेतलेले आहेत. क्वेश्चन मध्ये सांगितले बघा इथं 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड अप अँड कॉल्ड अप अँड पेड अप. तर ह्या दोघांचे इंटू केल्यानंतर येईल अमाऊंट 5 लाख. हे झालं इक्विटी शेअर कॅपिटल. कॅपिटल विचारलेलं आहे, नंबर ऑफ शेअर्स नव्हे. तर हे आहे तुमचं इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल हे आहे 5 लाख. तर काय करायचं आहे, मेंटेनेबल प्रॉफिट आला 48,000 डिवाइड बाय 5 लाख इंटू 100. कॅल्क्युलेटर आन्सर फाइंड करा किती येत आहे बघा. आन्सर येत आहे 9.60%. 9.60%. जेव्हा तुम्ही इंटू 100 कराल, हे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यातले 100 आहेत हे आपण मनाने ठेवलेत. म्हणजे मनाने नाही केलं, कारण जेव्हा आपण पर्सेंटेज फाइंड करतो, डिव्हिडंड आपण पर्सेंटेज मध्ये देतो, रुपीज मध्ये देत नाही. तर पर्सेंटेज फाइंड केलं की आपण शेअर होल्डरांना किती पर्सेंट डिव्हिडंड देणार आहे म्हणून इंटू 100 हे करायचं. ह्या फॉर्म्युल्यातले 100 आहेत. मेंटेनेबल प्रॉफिट आपण फाइंड केला. नंबर इक्विटी शेअर कॅपिटल आपण फाइंड केलं. इथं हे होतं इक्विटी शेअर होल्डर, इक्विटी शेअर कॅपिटल 5 लाख रुपीज इंटू 100. आन्सर आला 9.60%. इंटू 100 केलं म्हणून मी पर्सेंटचं साइन दिलं. इक्विटी शेअर होल्डरांना 9.60% प्रॉफिट देणार आहे म्हणून ह्याच्या मागे मी रुपीज लिहिणार नाही. तर आहे रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड 9.60%. 9.60%. आता आपल्याला यील्ड बेस मेथड मध्ये दोन वेळा आपल्याला डिव्हिडंड दोन कॅल्क्युलेशन करायचे आहेत. रेट ऑफ डिव्हिडंड बघा इथे क्वेश्चन मध्ये सांगितलंय डिव्हिडंड बेस आणि प्रॉफिट बेस काढायचा आहे यील्ड बेस मध्ये. म्हणजे हे झालं पहिलं डिव्हिडंड बेस. आता आपण फाइंड करणार आहे प्रॉफिट बेस. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स अंडर यील्ड बेस मेथड. तर आपण इथं कॅल्क्युलेशन बघा आता आपलं होतं ते
एका शेअर होल्डरला किती डिव्हिडंड येणार आहे 9.60%. तर आता आपण यील्ड बेस्ड आन्सर फाइंड करणार आहे. खाली जागा पुरणार नाही, मला थोडंसं रफ करावं लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ each equity share under yield based method. ह्याच्यामध्ये दोन मेथड आहेत. एक डिव्हिडंड बेस्ड आहे, हे रेट ऑफ डिव्हिडंड काढलाय आपण. आता आपल्याला यील्ड बेस नुसार एका इक्विटी शेअर होल्डरला किती रुपीज मिळणार आहेत, ईच इक्विटी शेअर होल्डर पर एका इक्विटी शेअर होल्डरला किती प्रॉफिट मिळणार आहे, तर तो आपल्याला डिव्हिडंड किती मिळणार आहे आणि प्रॉफिट किती मिळणार आहे असं फाइंड करायचं आहे. दोन सांगितलंय तुम्हाला की एक डिव्हिडंड बेस आणि एक प्रॉफिट बेस. तर मी इथे लिहिणार आहे ए डिव्हिडंड बेस बेसिस. तर डिव्हिडंड बेसिस मध्ये आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर्स इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड आपण वर काढलेला आहे. रेट ऑफ डिव्हिडंड हा आहे, ह्याला मी बॉक्स करते. रेट ऑफ डिव्हिडंड रेट ऑफ डिव्हिडंड डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स into paid up value of each equity share. एक शेअर किती रुपयाला विकला, एक शेअर 10 रुपयाला विकला, ईच शेअरची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. मग रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे बघा. रेट ऑफ डिव्हिडंड 9.60% होता. 9.60% डिवाइड बाय रेट ऑफ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स. बघा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, इथं सांगितलंय बघा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स. मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न्स किती द्यायचे आहेत 10%, म्हणून इथे 10% डिवाइड बाय 10% इंटू एक शेअर्स कितीचा आहे तर 10 रुपयाचा आहे. तो पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलंय. ईच शेअर्स आहे 10 रुपीज ईच, म्हणून इथे 10 रुपीज. ह्या पर्सेंटेजला पर्सेंटेजचं साइन निघून जाईल, म्हणजे 9.60 डिवाइड बाय 10 इंटू 10. तर बघा ह्या पर्सेंटेजला पर्सेंटेजचं साइन जाईल, म्हणजे इथं मी दाखवते तुम्हाला 9.60% डिवाइड बाय 10% इंटू 10 रुपीज ईच. तर ह्या 10 पर्सेंटेजच्या साइनला हे पर्सेंटेजचं साइन जाईल. ह्या 10 वन जा 10, म्हणजे आन्सर आलं 9.60. एका शेअरची व्हॅल्यू झाली रुपीज 9.60. एका शेअर होल्डरला इथं लिहिलं ईच शेअर होल्डरला व्हॅल्यू किती, व्हॅल्यू ऑफ ईच शेअर एका शेअरला 9 रुपये 60 पैसे आपण देणार आहे. त्याच्यानंतरचं कॅल्क्युलेशन आहे ऑन प्रॉफिट बेसिस मेथड. आपण त्याला बी म्हणणार आहे.
प्रॉफिट बेसिस मेथड. प्रॉफिट बेसिस मेथड मध्ये तुम्हाला किती व्हॅल्यू एका कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट काढायचा आहे. तर कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट एक येईल त्याच्यामध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू of maintainable profit. प्रॉफिट कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू, कॅपिटलची व्हॅल्यू मेंटेनेबल ऑफ प्रॉफिट, मेंटेनेबल प्रॉफिट बरोबर कॅपिटलची व्हॅल्यू किती, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किती मिळाला ते फाइंड करायचं आहे. तर ह्याचा फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू, फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स. Maintainable profit divided by normal rate of returns. फॉर्म्युला पाठ करून घ्यायचा आहे. आता आपण मेंटेनेबल प्रॉफिट फाइंड केलेला आहे. कुठं बरं, इथं आहे 48,000. मेंटेनेबल प्रॉफिट होता 48,000. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेले आहे. तिथं 10% क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स 10% आहे, म्हणून नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स 10% येईल. इथं इंटू 100 आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स 10% इंटू 100 10% आहे. कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करा. आन्सर किती येते बघा. हा, आता इथे 10% म्हणजे 10 अपॉन, बघा इथं असा आन्सर तुम्हाला कॅल्क्युलेशन असं करायचं आहे. 48,000 डिवाइड बाय 10% म्हणजे 10 अपॉन 100 आहे. ही एकच व्हॅल्यू आहे इंटू 100. बघा आता थोडस हे काय होतं, इथं 48,000 डिवाइड बाय, हे रेसिप्रोकल होऊन वर येतं इंटू 100. हे जे खाली डिवाइड आहे ते इथे इंटू होतात. डिवाइड बाय 10 इंटू 100. इंटू 10. बघा बरं, 1 2 0 1 2 0 गेले, किती येते 4. 48 वर 1 2 3 0 आहे. 48,000 वर 3 0 1 2 3. आणि काय चुकलं नाही, 3 0 आहे. 3 आणि 4 4 0 आहेत. बघा नीट बघा काय केलंय ते. 1 2 3 4 0 म्हणजे 4,80,000 रुपये. परत एकदा बघा, ह्याला मी काय केलं, हे 100 होते इथंच ठेवले, हे 10 आहे ते इकडे येतं इंटू होतं. परत एकदा नीट बघा काय केलं ते. आन्सर बरोबर आहे. परत एकदा समजवते. तुम्हाला कॅल्सीवर काढायचं असेल तर कॅल्सीवर काढा. बट बघा 48,000 डिवाइड बाय, हे 10% आहे म्हणजे 10 अपॉन 100. आपण पर्सेंट कसं लिहितो, 10 अपॉन 100. 10% म्हणजे 10 अपॉन 100. 10 अपॉन 100. तर हे 100 रेसिप्रोकल करायचं असतं. हे 10 वर येईल आणि 100 इतर आहे. इंटू 100, हे 100 आहे इंटू हे 10 होईल. आणि जर हे इथं 1 2 0, हा एक 0 गेला आणि हा एक 0 गेला. 48,000 किती येते बघा आन्सर. 48,000 वर किती 0, 1 2 3 4 0. 4,80,000 बरोबर आहे आन्सर. तर थोडस मी रफ करते. 4,80,000 मेंटेनेबल प्रॉफिट आला 4,80,000.
4,80,000 हा झाला आपला मेंटेनेबल प्रॉफिट. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटची व्हॅल्यू कॅपिटलच्या दृष्टीने तुलना केली असता 4,80,000 झाला. त्याच्यानंतर अजून एक कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स. हे 1 होतं, हे तर 2 आहे. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इच शेअर, व्हॅल्यू ऑफ इच शेअर, त्याची व्हॅल्यू फाइंड करायची एका शेअर्सला. तर व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर्स, व्हॅल्यू ऑफ इच, तिथं तुम्ही इक्विटी शेअर म्हणा, इक्विटी शेअर, व्हॅल्यू ऑफ इच इक्विटी शेअर्स is equal to capitalized value of profit, capitalized value of profit divided by number of equity shares. बघा इथे येईल capitalized value of profit, divided by number of equity shares. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू आहे 4,80,000. आता तुम्ही म्हणाल नंबर ऑफ शेअर्स कुठे दिले, तर क्वेश्चन मध्ये तुमच्या इथं बघा नंबर ऑफ शेअर्स दिलेत 50,000 इक्विटी शेअर्स, म्हणजे हे नंबर ऑफ शेअर्स आहेत 50,000 इक्विटी शेअर्स. आन्सर किती येते कॅल्क्युलेटर काढा, 9.60 रुपीज, 9.60. एका शेअरची व्हॅल्यू किती झालेली आहे, 9 रुपये 60 पैसे. इथं आपला आन्सर संपलेला आहे. याच्यासाठी फॉर्म्युले लर्न करा, फॉर्म्युले लर्न झाल्याशिवाय हे आन्सर सॉल्व्ह करता येणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. धन्यवाद.